एनीथिंग इंटरेस्टिंग? येस, तुला सिल्क अँड शाईनची ऍड मिळाली. ग्रेट न्यूज यार, मान गए तुम्ही. बस इतना ही? नाही नाही नाही, तुला काय हवंय ते सांग. पार्टी, ट्रीट, डिनर, एनीथिंग, व्हॉट एव्हर. ऑफकोर्स वी विल सेलिब्रेट. पण ही तर फक्त सुरुवात आहे पलाश, लक्षात ठेव. ओके, सी यू ऑन द सेट. बाय बाय. मला सिल्क शाईनची ऍड मिळाली. किती फास्ट आहे यार, रिझल्ट अगदी परफेक्ट. अगं तिच्यामुळे मला ही प्रेस्टिजियस ऍड मिळाली आहे. एक मिनिट, ती असेल एफिशियंट, पण तू सिलेक्ट झालास ना तर तुझ्या टॅलेंटमुळे. हा, गिव्ह द डेव्हिल इट्स ड्यू. यू आर कॉलिंग अ डेव्हिल राईट? नॉट बॅड. सो पिट्टमपट नाही म्हणजे? अरे, तिला तू ट्रीट, लंच, डिनर काय काय प्रॉमिस केलंस? ओके ओके, तू जेव्हा म्हणशील, जिकडे म्हणशील तिकडे घेऊन जाईल. ओके, पण प्रोव्हाइडेड तुला प्रधानांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यातून वेळ काढता आला तर. ओके. या नमिताचा फोन. लंच कॅन्सल. बोल नमिता. मीरा, मी आशूची चोरोटी भरायचं ठरवलं. चोरोटी? हो, किती छान वाटेल ना. बरं ठीक आहे, तू कळव मला, मी येईन. हो, मी मानशी बोलून घेते. आणि तसंही ती फक्त घरातल्या बायकांनी आणि देवासमोरच भरायची असते. अगं ए माझी आई, आधी आत्याशी पण बोलून घे, नाहीतर नंतर तिचा बॉम्ब फुटायचा आणि भलतच काहीतरी व्हायचं. हा हो, ओके, ठेवते, बाय. तुझी तब्येत कशी आहे आता? बरी आहे ना? हो बरी. अश्विनी, काल जो काही प्रकार झाला त्या प्रकाराबद्दल मला तुला सॉरी म्हणायचं आहे. काका, हे बघ, काल रमा तुला खूप वाईट बोलली. नाही, तिचं वागणं बरोबर नव्हतंच. आणि तू एकही शब्द बोलली नाहीस. काका हो, नका असं बोलू, त्या मोठ्या आहेत. अगं, म्हणूनच तर मला तिच्या बोलण्याचं जास्त वाईट वाटतंय. पण एक लक्षात ठेव, आता याच्या पुढे हे असं कधीही होणार नाही. मी ते होऊ देणार नाही. तू निश्चिंत राहा. एक चांगलीच कल्पना मांडायची होती तुमच्या समोर. नमिताची खूप इच्छा होती की आपण चोरोटी भरूयात म्हणून. कुणाची ओटी भरायची? पण अश्विनीची? बाळाच्या चांगल्यासाठीच करायचंय ना हे सगळं. तेच तर म्हणते मी, काय की चोरोटी भरतात कुणाची? गर्भवतीची. अगं, इथं जी गर्भवती आहे ती सवाष्ण कुठे आहे? जी सवाष्ण नाहीये पण गर्भवती आहे, अशा मुलीची चोरोटी मी कधीही भरणार नाही. हो, पण बाळ तर आशूच्या पोटात आहे ना. बाळ तुझं नाहीये हे तर तुला मान्य आहे ना? आज मी जी बोलते ना, तिच्यावर मी लागते. मी आज बोलते, पण उद्या सगळं जग बोलणार आहे. नमिताच्या मांडीवर जरी बाळ असलं ना, तरी त्याची खरी आई अश्विनी देवधर आहे. कोणी या बाळाची आई म्हणून ओळखणारच नसेल तर हे सगळं करणं व्यर्थ आहे. आणि मला जर या बाळाची आई म्हणून ओळखणार असतील तर माझ्यासाठी हे सगळं व्यर्थ आहे. आत्यांचा एक मुद्दा बरोबर होता. मी या बाळाची आई आहे हे कळण्याआधी मला काहीतरी केलं पाहिजे. समीरशी खोटं बोललं पाहिजे. कामासाठी मी काही महिने बाहेर जाते असं सांगेन त्यांना. पण समीरला हे मान्य होईल? प्रयत्न करण्यापलीकडे आपल्याकडे काहीच पर्याय नाही. मी आधी शुभूशी बोलते, मग बाकी सगळ्यांशी स्पष्टपणे काय ते बोलून घे. तू आई झाली नाहीस तरच मी आई होणार आहे.